चला दिवाळी जवळ आली आहे, पोह्याचा चिवडा बनवूया. संपेपर्यंत कुरकुरीत राहतो, अजिबात तेलकट राहत नाही. त्यासाठी मी काय केलेलं आहे, पोह्याला एकदम मोठ्या गॅस करून कडकडीत तेलामध्ये असं तळून घेतलेलं आहे, ज्याच्याने ते पोहे अजिबात तेलकट होत नाही. गॅस कुठेच कमी करायचा नाही, अगदी 1-1 सेकंदात पोहे तळलं जातं. तर हे पोहे तळल्यानंतर याच्यावर थोडीशी हळद टाकायची. आता हळद टाकणं मी इथं स्किप झालेलं आहे. हळद टाकल्यामुळे काय होतं, पटकन ती हळद पूर्ण पोह्याला लागते. आणि इथं आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे, ज्याच्यामध्ये बडीशोप, धणे आणि जिरं हे घेतले आहे. हलकंसं भाजून घ्यायचं आहे. आता मी पोह्याची क्वांटिटी कमी ठेवलेली आहे, म्हणून हा मसाला पण कमी बनवते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त बनवू शकतात. अर्धा चमचात सर्व जिन्नस घेतले, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं काळं मीठ टाकलं, लाल मिरची पावडर टाकली, हळद पावडर टाकली आणि अर्धा पाऊण चमचा एवढी साखर टाकली. इथं तुम्हाला जर आंबट बनवायचं असेल तर लिंबू सुद्धा टाकू शकतात किंवा मग आमचूर पावडर टाकून घ्यायचं आहे. डाळ्या शेंगदाणे, हिरवी मिरची, काजू, बदाम आणि कढीपत्ता हे सगळं कडकडीत तेलातच मी मोठ्या गॅस करूनच तळून घेतलं आहे. तयार केलेला मसाला त्याच्यावर टाकायचा, म्हणजे त्याला तेल लागलेलं असतं त्या जिन्नसांना, म्हणून तो मसाला सगळीकडे छान असं लागतो. हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. एअरटाईट कंटेनरमध्ये हा चिवडा भरा. बघू शकतात हाताला अजिबात तेलसुद्धा नाही आहे. संपेपर्यंत कुरकुरीत राहतो. चला मग तुम्ही पण करून बघा. आवडलं तर लाईक करा. चला भेटूया. बाय.